उन्हाळा सुरू झाला की सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, लाल तिखट बनवायची लगबग सुरू असते। तर आज आम्ही वर्षभरासाठी लागणारी हळद बनवणार आहोत। तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। किचन गार्डनमध्ये हे ओले हळकुंड आम्ही लावले होते, त्यापासून हे हळदीचे झाडं आले आहेत। हा व्हिडिओची क्लिप जी आहे ती 2 महिन्यापूर्वीची आहे, तेव्हा हळकुंडीचे हे पानं जे होते ते हिरवेगार होते। आता उन्हाळा लागला की ते सुकायला सुरुवात होते आणि असे करड्या कलरचे होतात। तर तुम्हाला इथे मी दाखवते, इतकी हे हळदीचे झाडं होती आणि हे सुकल्यानंतर आपल्याला ही हळद उकरून काढायला लागते। त्याच्या खाली जे कंद असतात, हळकुंड असतं, तर ते आपल्याला काढून घ्यावं लागतं। आता ही हिरवीगार हळद जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला पाणी घालत राहायचं आहे आणि ज्यावेळी त्याचे पानं सुकतात तेव्हा त्याला पाणी घालायचं नाही। तर अशा प्रकारे त्याला उकरून काढायचं आहे। तर इथे मी ही हळद उकरून काढणार आहे। आपल्याला प्रत्येक ठिकाणी खोदून बघायला लागतं की त्या हळकुंड जे आहे कुठपर्यंत पसरलेलं आहे। ते अगदी मोठ्या प्रमाणात, अगदी हळकुंडाचा एक छोटा तुकडा लावला तरी ते बरंच मोठं होतं, अगदी परातभर हळकुंडाचं ते कंद तयार होतं। तर अशा प्रकारे मी इथे खोदून सगळे ही हळकुंडाची कंद काढणार आहेत। या अगोदर मी ओल्या हळदीचं लोणचं देखील शेअर केलेलं होतं, त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे। तर अशा प्रकारचे हे हळकुंड मी इथे खोदून काढत आहे। इथे मी 2 किलो हळकुंडापासून, म्हणजे ओल्या हळकुंडापासून हळद किती बनते हे दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे हे हळकुंड मी सगळे काढून घेतले आहेत। याची माती जी आहे ती झटकून आपल्याला काढायची आहे, कारण याला माती चिटकून बसलेली असते। याचे जे वेगवेगळे कंद असतात त्याला माती चिकटलेली असते, त्यामुळे ज्यावेळी आपल्याला हळद करायची आहे ती हळकुंडाचे जे कंद आहेत ते पाण्यामध्ये 1 ते 2 तास छान भिजत ठेवायचे। त्याने काय होतं की माती त्याची पटकन मोकळी होते। वेगवेगळ्या आकाराचे हे कंद असल्यामुळे त्यामध्ये माती अडकून राहते आणि त्याला माती बऱ्यापैकी चिटकून राहिलेली असते। तर पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं की ती माती सुटायला मदत होते। अशा प्रकारे आपल्याला माती सुटल्यानंतर याचे कंद जे आहेत हे तोडून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपल्याला त्याचं स्वच्छ करायला मदत होईल। यामध्ये बऱ्यापैकी कुचके देखील हळद असते, तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे। ज्यावेळी आपण ही हळद उकरायला जातो त्यावेळेस त्याला जे आपण ज्या हत्याराने ते उकरतो, म्हणजे जसं खुरपं असेल किंवा कुदळ असेल, तर ती लागल्यानंतर ती हळद जी आहे ती काळी पडते। अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवते मी। तर ती कुचकी हळद आपल्याला काढून घ्यायची आहे आणि चांगले जे हळदीचे कंद आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत। मार्केटमध्ये देखील अशा प्रकारे हळदीचे कंद मिळतात, त्यापासूनही तुम्ही हळद बनवू शकता। बरेच लोक वाळलेल्या हळकुंडापासून देखील हळद बनवतात, पण अशा प्रकारे ओल्या हळकुंडापासून जी हळद बनवली जाते त्याचा कलर खूप छान येतो, चव देखील खूप छान असते। आता हे सगळे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता याला मी तुम्हाला मोजून दाखवते हे किती कंद भरत आहेत आणि त्यानुसार शेवटी आपण पाहणार आहोत की याची किती हळद तयार झालेली आहे। आता या पिशवीमध्ये मी ही कंद घातलेली आहेत। हे 2 किलो ओली हळकुंड आहेत, म्हणजे हळदीचे कंद आहेत, हे पूर्ण 2 किलो आहेत। आता याला आपल्याला शिजायला लावायचं आहे। बरेच लोक न शिजवताच हळद करतात, पण त्या हळदीला चवही येत नाही आणि कलरही तितका छान येत नाही। तर कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवून आपल्याला ही हळद शिजवून घ्यायची आहे। हळद शिजवत असताना आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे, खालचं पाणी हळदीच्या कंदांमध्ये जाऊ नये, त्यामुळे आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे 2 कुकरमध्ये मी ही हळद शिजवून घेणार आहे। 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे काय होतं की हळकुंड छान मऊ होतात, छान शिजतात। या अगोदरही मी घरच्या घरी आल्यापासून सुंठ कशी बनवायची याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आता इथे आपल्याला हे कुकरला साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला शिजल्यानंतर ही हळद दाखवते। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। तुम्ही ते पाहू शकता, हे छान कंद शिजलेले आहेत। शिजल्यानंतर याचा कलर थोडासा करडा होतो, त्यामुळे आणि फोडल्यानंतर त्याचा पिवळसर कलर होतो, पण वरचं जे साल असतं ते थोडंसं असं भुरकं भुरकं दिसतंय, तुम्हाला इथे पाहू शकता। शिजल्यानंतर याचा आकार देखील वाढतो। आता हे जे कंद आहेत ते आपल्याला एका चाळणीवर उपसून घ्यायचे आहेत, यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे।
थोडेसे थंड झाले की आपल्याला हे कंद जे आहेत ते ठेचून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी हात लावला की लगेच तुटतात, इथपर्यंत हे छान शिजलेले आहेत। आता साधारण तासभर मी या चाळणीवर असंच हे कंद उपसून ठेवले आहे। त्याने काय होईल की यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि हे कंद थोडेसे थंड होतील की जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करायला मदत होईल। तुम्ही ते पाहू शकता हे कंद बऱ्यापैकी सुकलेले आहेत। आता एका परातीत मी हे काढून घेत आहे। अगदी फॅनखाली तासभर ठेवलं तर हे कंद छान मोकळे होतील। आता हे कंद जे आहेत आपल्याला हे टेचून घ्यायचे आहेत, तर इथे मी खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे हे टेचून घेणार आहे आणि यानंतर आपल्याला हे सुकवायचे आहेत। जर हे कंद न सुकवता जर आपण असे वाळवले आणि गिरणीमध्ये नेलं तर ते गिरणीमध्ये अडकतात। त्यामुळे काय होतं की बऱ्यापैकी हे टेचून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला हे गिरणीवरून किंवा तुम्ही अगदी घरी मिक्सरवर देखील हे बारीक करू शकता, कारण ही हळद खूप ठिसूळ झालेली असते। ज्या प्रकारे आपण खारकेची पावडर मिक्सरवर करू शकतो त्याच प्रकारची ही पावडर हळदीची पावडर देखील घरी करू शकता। पण जर तुमच्या जवळपास कुठं गिरणी असेल तर त्यामधून दळून आणलं तरीही चालेल। तर मी घरीच ही हळद गिरणीवर दळून घेतलेली आहे। अशा प्रकारे हे सगळे कंद मी टेचून घेतले आहेत। आता याला 2 दिवस चांगलं उन्हात कडक वाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही दळायला द्यायचे आहे। तुम्ही ते पाहू शकता अगदी प्युअर ही हळद आहे, यामुळे हातही देखील इतके पिवळे झालेले आहेत। यामध्ये अजिबात आपण कलर वापरला नाहीये, कुठलं केमिकल वापरलेलं नाहीये, अगदी 100% ऑर्गॅनिक अशी ही आपली हळद आहे। आता ही हळद छान सुकलेली आहे। आता याला मी गिरणीमधून बारीक करून आणणार आहे। गिरणीमधून बारीक करून आणल्यावर मी तुम्हाला इथे दाखवते हळदीचा कलर इथे तुम्ही पाहू शकता। अगदी चुटकीभर जरी भाजीमध्ये घातली तरी भाजी छान कलर येतो आणि मार्केटची जी हळद असते त्यामध्ये कलर असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळी केलेल्या असतात। त्यामुळे काय होतं की भाजीला कलर देखील येत नाही आणि जास्त हळद घातली तर त्याचा कडवटपणा देखील भाजीला येतो। तुम्ही ही हळद मुलांना दुधात चिमूटभर घालून दिली तरीही त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे। अशा प्रकारे आपली हळदीची पावडर तयार झालेली आहे। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही भरून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता। आजचा हा व्हिडिओ जर आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करा। 2 किलो ओल्या हळकुंडापासून इथे 3 पावशर इतकी आपली हळद पावडर तयार झालेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।